पण जास्त वेळ घालू नका. आता कुठल्या प्रकारे बाईट घेत नाही कारण सामना सुरू होणं महत्त्वाचं आहे. चला पाटोळी कॅप्टन आलेत ना, दोन्ही कॅप्टन आलेले आहेत. आम्ही आपण टॉस करूया लगेच टॉस बॉक्स मध्ये. दोन्ही कॅप्टन इथे उपस्थित, दोन्ही कॅप्टनचं खूप खूप अभिनंदन करूया आणि दोन्ही टीमला शुभेच्छा देऊया. बाळा मुसळकर साहेब यांच्या शुभ असते. 4 ओव्हर मॅच हेड नाणेफेक जिंकलेले पाटोळी संघाला आपला डिसिजन ओके लगेच डिसिजन कळवा. आणि पाटोळी संघाला नाणेफेक जिंकलेली आहे. डिसिजन पेंडिंग आहे. एक मिनिटात ते आपल्याला कळवतील. तत्पूर्वी आपण ऐकूया सुमधुर संगीत. आपण ऐकलात. आणि इकडे पाटोळी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि वलभ संघाला फलंदाजीसाठी निमंत्रण दिलेलं आहे. तेव्हा वलभ संघाची सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे आणि लगेच पाटोळी संघाला आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. आई गावदेवी ग्रामस्थ मंडळ मोरबे आयोजित प्रकाश झोतातील डे नाईट क्रिकेटचे सामने पुरस्कृत चिन्मय डेव्हलपर्स अँड कंस्ट्रक्शन
आणि दत्तराज एंटरप्राइजेस वैकुंठवासी स्वर्गीय हरिभक्त परायण महादेव गोटीराम नावडेकर स्मृती चषक 2025 आणि या चषकातील आजची डे नाईट अर्थात दुसरा दिवस. आणि केतन ओलवेकर यांचं आपण सहर्ष स्वागत करूया. आणि सुस्वागतम आणि स्वागतम. जमलेल्या तमाम प्रेक्षकांचं आपण करूया हार्दिक हार्दिक स्वागत. वैकुंठवासी स्वर्गीय हरिभक्त परायण महादेव गोटीराम नावडेकर स्मृती चषकामध्ये आणि चांगला असं जबरदस्त मैदान मोरबेचं. तर सन्माननीय बादामपाडे साहेब यांचं आगमन व्यासपीठावर झाले, त्यांचा मी शब्द सुमनाने सर्वप्रथम हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. मंडप डेकोरेशन वाल्याला सूचना असेल की आपण लगेच स्टेजकडे संपर्क साधायचा आहे. सामन्याला करूया सुरुवात. जियान 11 वलभ वर्सेस पाटणोली 11 पाटणोली असं नाव लिहून घ्या. तलाट्याला विनंती आहे. कारण कसं आहे अगदी म्हणजे जी नावं आहेत ती लिहायलाच पाहिजे. काही वेळेला काय होतं पाटणोली वलभ संघाचं नाव पूर्ण नसतं, मग ते कधी कधी आम्हाला येऊन बोलतात की तुम्ही करता काय. आमचे तलाठी इथं प्रेम आहेत महत्वाचे ना, त्यांच्या उतारावर मेन लागतो ते. चला सामन्याला सुरुवात करूया. कारण नंतर सामने जे आहेत नंतर जगदंबा खानाव वर्सेस जुई बी असा सामना आहे. आणि नंतर ते 45 सामने वाकडी 45 वर्सेस पाली 45, मोहो 45 विसुंबे 45, रेडगर 45 वर्सेस केवाडे 45, शिवकर 45 वर्सेस नेरे 45 असे सामने आहेत. म्हणजे अगदी जियान 11 वलभ वर्सेस पाटील 11 पाटणोली असा सामना आहे. चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवा. इकडं जियान वलभ कॅप्टनला विनंती असेल आणि दोन्ही संघाचा वारंवार प्रतिनिधी कमेंट बॉक्स मध्ये पाठवा. आहेत ना, धन्यवाद. चला सलामीची जोडी लगेच मैदानाच्या आतमध्ये पाठवा आणि मॅचला लगेच आपण सुरुवात करूया. सभी दर्शकों का हार्दिक हार्दिक स्वागत. आई गावदेवी ग्रामस्थ मंडल मोरबी आयोजित इस बीच डे नाइट फॉर्मेट है और आप सभी लोग देख रहे हैं वैकुंठवासी स्वर्गीय हरिभक्त परायण महादेव गोटीराम नावडेकर स्मृति ट्रॉफी 2025 और पुरस्कृत है चिन्मय डेवलपर्स एंड कंस्ट्रक्शन और दत्तराज एंटरप्राइजेस श्री जितेश रघुनाथ नावडेकर साहब और हरिभक्त परायण कमलाकर महादेव नावडेकर साहब.
ये हमें पुरस्कृत है। तो आईगावदी मैदान मोरबे का और आयोजक 40+ मेंबर सभी का हार्दिक स्वागत। मैच का आंखों देखा हाल बताने के लिए हम जुड़ चुके। इस बार घड़ी के अंदर 5 तो बच चुकी ज्यादा। कॅमेरा सध्या चालू नाही पण ऑन फील्ड आपण डिसिजन घ्या। पंच बघा दिवस रात्र त्यांची हालत एवढी म्हणजे बिकट झालेली आहे की पॅन्टी ढिल्या झाल्या त्यांना। शीघ्र मुकाबला शुरू हो जा रहा है। निखिल पाटिल और रोशन पाटिल ये जोड़ी मैदान के अंदर और बल्लेमार पर है प्रकाश राकेश कातकरी। राकेश कातकरी की पहली गेंद निखिल के लिए और पहली गेंद अच्छी बॉल थी, सही लेन थी और अच्छा बॉल उन्होंने फेंका, बल्लेबाज को मिस किया। सीधी गेंद विकेट कीपर के दस्ताने में, कोई रन मिलेगा नहीं। पहली गेंद डॉट, पहला मैंडेटरी पावर प्ले। एक खिलाड़ी वहां हम देख सकते हैं तो डीप मिड विकेट और एक लॉन्ग ऑफ के ऊपर है, बाकी खिलाड़ी दायरे के अंदर है। एक कवर, एक बैकर पॉइंट, शॉट थर्ड मैन, शॉट एक्स्ट्रा कवर, शॉट पॉइंट लेग, शॉट स्क्वायर लेग और मिड ऑन दायरे के अंदर फुल टॉस गेंद थी और इस गेंद को खेल दिया है वाइड लॉन्ग ऑन के। मिल गया चौवाड़ी। साथ टीम का स्कोर आगे बढ़ता है, स्कोर 5 पंजाब बोर्ड के ऊपर। चार गेंदे अभी तक शेष। पहला मैंडेटरी पावर पे चल रहा है। दर्शकों की तादाद देखिए खचाखच भरा हुआ है मैदान। अभी धीरे धीरे लोग आ रहे हैं मैच को देखने के लिए। और एक बार फिर से एक्स्ट्रा कवर के ऊपर खेला हुआ इनसाइड आउट शॉट है, लेकिन बढ़िया फील्डिंग का मुजाहरा पेश किया लॉन्ग ऑफ की फील्डर द्वारा। मिलेंगे इस गेंद के ऊपर 2 रन और 2 के साथ जियान 11 वल्लभ टीम का स्कोर आगे बढ़ता है 7। पाटिल 11 पाटनोली टीम ने टॉस जीतकर पहले गेंदबाजी करने का फैसला किया है। मुकाबला 4 ओवर का, सभी कप्तान ध्यान में रखिए। क्लियर मतलब उनके कैमरे की लेंथ ही क्लियर है। और इस बार बैक फुट जाकर पुल किया गेंद को। थोड़े से इस बार मुंह हो गए थे, क्रॉस हुई, सफल हुई और उसके बाद गेंद को भेजा है डीप स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर। नंबर 4 डीजे सुंदर डिलीवरी आउटसाइड ऑफ स्टंप, कोई रन मिलेगा नहीं। अंपायर बघा कसे देवासारखे उभे आहेत आणि अंपायरची जोडी कशी आहे बघा, एक मुसल दूसरा उखल, बड़े मियां और छोटे मियां जोड़ी। 11 स्कोर। ये गई और गई न गई, गेंद हवाई यात्रा पे गई, लंबा विकेट छक्का। इरादे लाख बनते और बन के बिगड़ जाते हैं,
लेकिन शिरडी वही जाते हैं जिन्हें साईं बाबा बुलाते हैं। साईं बाबा का एक मंत्र है, श्रद्धा और सबूरी। शिरडी वाले बाबा आया। सेवेंटीन और देखो भाई ये कैच होगा, पकड़ लिया कैच। पहला झटका बल्लेबाज रोशन पाटिल चले अंडा लेके ड्रेसिंग रूम में वापस दीजिए। मनोज नावडेकर यांचं आगमन झालेलं आहे, त्यांचं आम्ही शब्द शोधनाने हार्दिक स्वागत करतोय। और नए बल्लेबाज नयन पाटिल, अक्षय पाटिल को पहली सफलता मिली और पहली कामयाबी इस बार यह देखा जाए तो पाटिल एवं पाटनोली टीम का स्कोर है 17, 1 विकेट के नुकसान पे। पाटिल एवं पाटनोली टीम पहले गेंदबाजी कर रही है। ओ अच्छी बॉल थी लेकिन दिशाहीन भटकी गेंद, टप्पा पड़ने के बाद गेंद ने इस बार काटा बदल दिया और अंपायर ने वाइड घोषित किया तो अतिरिक्त रनों के साथ स्कोर आगे जा रहा है 18। प्रेम पाटिल वाजे उनके गांव में हम गए थे, बहुत जबरदस्त मजा, कड़ा आयोजन, परफेक्ट काम था। कुछ भी करो अगले साल चेहरे। और ये देखिए विकेट कीपर गलती कर चुके हैं। विकेट कीपर एक टीम का आईना होता है, जानबूझकर कोई भी खिलाड़ी गलती नहीं करते, लेकिन क्रिकेट में गलती नहीं माफ करती दोस्तों। क्रिकेट डिपार्टमेंट फील्डिंग का बहुत महत्वपूर्ण है। दक्षिण अफ्रीका टीम फील्डिंग के तौर के ऊपर काफी माहिर थी दुनिया में। और ये बाहर में बोला ना, बोला तो बोला, वास्तव में गृह मंत्री बबन देव कदम के बोलते बोला तो बोला, और उसके बाद कौन है, मैं, और आ गए 6 रनों का गोला। छक्का नयन पाटिल के बल्ले से। इस बार यहां एक्स्ट्रा कवर के ऊपर और मुश्किल है कैच मिलना, लेकिन हवा में गेंद थी, वो इस बार 2 रन इकट्ठा किया। गुड रनिंग बिटवीन द विकेट, अच्छा तालमेल, और इस 2 रनों के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता है। प्रेम स्कोर पहुंचा है 26, 1 विकेट के नुकसान पे। जियान वल्लभ टीम का स्कोर। आखिरी 2 गेंदें, 5वीं डिलीवरी। इस बार फिर से ड्राइव किया, कवर ड्राइव, एक बार फिर से गेंद कवर के क्षेत्र में, फील्डर तैनात है, वहां हो जाने वाला है रन लेना चाहिए। और सूझबूझ के साथ आंखों में इशारा, इंपॉर्टेंट बात है। मिलेंगे 2 और 2 के साथ स्कोर आगे जाएगा 28, 1 विकेट गॉन। और कल सुपर 12 में प्रणय 11 साई स्टार विगर, और उसके बाद गौरी 11 गौरी स्पोर्ट नेवाली सीलॉट से, और दूसरे सीलॉट से स्कायरा 11 न्यू यंगस्टर वाल। ऐसी जानकारी चाहिए। आखिरी गेंद और मिडल लेग स्टंप के ऊपर गेंद थी, काउकरों के क्षेत्र में गेंद चली गई है।
फील्डर वहां तैनात है, एक सिंगल जरूर में और दूसरे के लिए खतरा, ये देखिए नॉट आउट, स्टंप क्या हुआ है। तो इसी के साथ ओव्हर की समाप्ती। इकडे 2 षटकानंतर जियान 11 वलप संघाची धाव संख्या बोर्डाला होती म्हणजे 29 ला एक गाडी मैदानाच्या बाहेर 2 षटकानंतर। $29 लॉस ऑफ 1 विकेट। जियान 11 वलप टीम का स्कोर। अभी तक 2 ओवर शेष है। कृपा करके विनती है पाटिल 11 पार्टनर कप्तान को कि वक्त बर्बाद मत करो, क्योंकि जल्दी मुकाबले खत्म होना चाहिए। 1 बजे ही टूर्नामेंट खत्म होनी चाहिए, क्योंकि डे नाइट है। सेलगर में 12:15 में फिनिश। हाँ, अंपायर अंदर ही रहते थे, 3 अंपायर थे, एक जाएगा दूसरा अंदर जाएगा फिर बाहर आ जाएगा, फटाफट मैचेस 12:15 खत्म होती है, तो सबको अच्छा है ना। और ये अंपायर क्या होगा ककड़े साहब, 9 बॉल 9+1 मिलेंगे 2 और स्कोर आगे जाएगा 31। देखिए अंपायर ने सुदर्शन चक्र घुमाया भगवान श्री कृष्ण का, और चक्र घुमाने में अंपायर काफी माहिर था पहले के जमाने में। ऐसा चक्र घुमा देता ना आदमी में तो सब कुछ बोलती थी, श्री कृष्ण तो हम पसंद है। 31 फ्रीड गए नहीं, होता है रनअप चूकता है कई बार। लेकिन नेक्स्ट मैच जगदम्बा खाना बनाम जूही के बीच दोनों कप्तानों को हम विनती करते हैं कि टॉस करने के लिए हाजिर हो जाए इस इनिंग के बाद। जय हनुमान, और गई और चौका मिलेगा। ये देखिए फील्डिंग खराब, 4 रन डीजे। जय हनुमान जूही बी बनाम जगदम्बा खानाओं के बीच टक्कर है इस मैच के बाद मुकाबला। पैंतीस 35 और शॉट इस बार देगा स्ट्रेट डाउन द ग्राउंड, और ये फील्डिंग बहुत ही बढ़िया। क्या बात है, अरे ऐसी गाली नहीं देने का यार, तू भी क्या कमेंटर दूसरा कोई नहीं, काकड़े साहब को मैं, मेरी आवाज इतनी मजबूत है ना, मैं तुरंत सुनता हूं। ये अपनी आगरी भाषा चलता है, उसमें दिक्कत नहीं देगी, गाली नहीं देने का। दूसरा कमेंटर होता तो बोलता चलो क्या चल रहा है, अपना कैसा परफेक्ट काम है। फुल टॉस और पनिशमेंट डीप स्टारलेग सीमा रेखा के बाहर, दमदार झन्नाटेदार लंबा बिग हिट 6। और फिर इस बात है कि ये 43 पे स्कोर, और तारीफ करना पड़ेगा निखिल पाटिल सलामी बल्लेबाज की तूफानी एक 20 पारी चर विनाशकारी बल्लेबाजी, 9 गेंदों में 28 रनों की दमदार एक लाजवाब बल्लेबाजी। और स्लो रन का प्रयोग किया था, लेकिन गेंद ज्यादा ही बाहर चली गई। अंपायर काकड़े साहब ने उसे वाइड घोषित किया, जो आदई से बिलोंग करते, और उधर सुनील टंडन सर बेलवली से बिलोंग करते। जोड़ी काफी तगड़ी है, इस साल में इतनी कमाई हुई है कि मानो बैंक वाले बोल रहे हैं कि खाते में नहीं जमा हो सकते क्योंकि पैसा ज्यादा है। हाँ 44। और इस बार याद है कि फिर से वाइट गति परिवर्तन वाली गेंदबाजी होना चाहिए, लेकिन वो दिशाहीन भटकी गेंदबाजी हो रही।
और अंपायर को विनती है कि टाइम पास मत करो। और स्कोर आगे जा रहा है 45। 5:23 या वही वो भी। और देखिए होता है उनका क्या मुकादम है हमारे वो। और देखिए अंपायर को पता है कि वहां सूरज की किरणें उनके आंखों के ऊपर आ जाएंगे, इसलिए अंपायर यहाँ पॉइंट के क्षेत्र में आ चुके हैं और हम छाव में ही। और अंपायर को पता है ना चेहरा काला पड़ेगा तो अभी भी बोल सकती कहाँ गए थे। ये इंपॉर्टेंट बात है। ये बॉल नहीं डालने का, फुल टॉस डालेगा तो पनिशमेंट मिलेगा 6 रन के लिए। और स्कोर इसी के साथ जियानिल वल्लभ टीम की 50 पूरी। 51 रन लॉस ऑफ 1 विकेट। पाटिल का एक तूफान एक आजुबा मैदान के अंदर ठोक। एक रनआउट साठी आणि एक वाईट साठी आपण घेऊ शकता तर आपल्या पंचाला चॅलेंज करायचं असेल तर किंवा आपली काय अडचण असेल तर 51 51 इस बार गेंद गैप में है। मिडविकेट खिलाड़ी गेंद को उठाने जा रहे हैं दूसरे के लिए और बढ़िया थ्रो, बढ़िया क्षेत्ररक्षण मिलेंगे इस गेंद के ऊपर 1 और टीम का स्कोर आगे बढ़ेगा। स्कोर 52 के घर में। और इस बार देखा 11 गेंदों में 35 रनों की धुआंधार पारी चल रही है निखिल पाटिल की। आणि मंडप ड्राइव मिलेंगे इस गेंद के ऊपर इस बाजे का सिंगल और सिंगल के साथ स्कोर जाएगा 53। पुन्हा घरमध्ये वापसी आले का दरवाजा खोला है त्यांना। आखिरी 6 गेंदे शेष। पारी का स्लॉग ओवर है, डेथ ओवर है, हना मारी का ओवर है और कुटाकुटी का ओवर है। लेकिन आखिरी गेंदबाज पाटिल पाटनोली टीम के कौन होंगे? कप्तान किसी को इस्तेमाल करेंगे? फिलहाल तो हम देख सकते हैं जियानिल वल्लभ टीम का टोटल स्कोर पहुंचा 53। उसमें 34 रनों की बहादुर पारी खेली है बचपना निखिल पाटिल ने, जो सलामी बल्लेबाज वीरेंद्र सहवाग स्टाइल से। नयन पाटिल उन्हें साथ दे रहे 12 पे, 1 छक्का 2 डबल 2 सिंगल के साथ। और अभी गेंदबाजी करने के लिए आखिरी गेंदबाजी पाटनोली के विशाल पाटिल आणि ओम खोपकर आमचे पाणी घेऊन गेले होते। असंच पाणी जिवंत असताना मारता वेळी दोनच पाणी कोण नंतर मागतो? पाणी देणं आणि पाणी पाजणं हे पुण्याचं काम आहे। चॉकलेट बाहेर तमाजा रात्र होते। झाली तुमचा काय टेस्टर जबरदस्त आहे म्हणायला लागेल। और टपच ये चली और मिलेंगे 2। तीसरे के लिए खतरा बन सकता है क्या? और इसी के साथ ये आउट है तुम्बाराव।
तलवार मी त्या साबित हुआ कोई जरूरत नहीं थी, लेकिन रन लेने के चक्कर में अपनी विकेट गंवा के ये बल्लेबाज ड्रेसिंग रूम में जा रहे, लेकिन अपनी टीम के लिए 35 रनों की धुआंधार विस्फोटक पारी खेली अपनी टीम के लिए। नाम है मिस्टर निखिल पाटिल। वॉल बैटिंग निखिल, 3 छक्के 3 बाउंड्रीज के डबल सिंगल के साथ ये पारी हुई डेट। और यहां देखा जाए तो 55 पे दूसरा विकेट गिरता हुआ JN11 बुलप टीम का। आखिरी अभी तक 5 गेंदें शेष। नए बल्लेबाज का आगमन बैटिंग क्रमांक 4 के ऊपर सतीश पाटिल और एवन जोड़ी सोम पालकर आणि त्यांचे साथीदार विशाल उलवेकर। आणि इकडे बरं आहे, बाहेर टुर्नामेंट आली की कसं बरं वाटतं, तर टेन्शन नाही, मोकला आउट। भाऊ जा तुम्ही घरी। और खुद कप्तान अगर तुम उस लकड़े के ऊपर लकड़े से फटका मारेगा तो हिट विकेट है ना। कौन बल्लेबाज? बघा आपण खानावा आणि जुई संघाला आपण लगेच कॉल करा आणि हा शेवटचा पुकार आहे, नाहीतर आयोजक कर्त्यांकडून आपल्याला पॅनलाइज केलं जाईल। जर आलत नाही तर मग मात्र षटक कमी होईल, कारण नंतर जे सामने ते 40+ आहेत। त्यांचा मग काय बोलत नका, त्यांनी सगळा फर्स्ट बीटवर रेडी राहा सर्व, नाही कारण काय असतं ते ओल्ड खेळाडू आहेत आणि कृपा करून त्या आपल्या काय म्हणतात धावाच्या शर्यती ठेवू नका, ते बंद करा। त्या काय बैलगाडीच्या शर्यती नाही, इकडे गव्हाणला तोच प्रॉब्लेम झाला। विशाल पाटिल और एक बार फिर से ऑफ ड्राइव किया गया लॉन्ग आपके क्षेत्र में। आयुष फडके आमचे ज्युनियर बाहुबली यांचं आगमन आणि धावसंख्या 56। वाजे नाईटला त्यांना बेस्ट बॅट्समॅनचा अवॉर्ड भेटला होता और जोरदार हिट करने गए थे, लेकिन मिस टाइम शॉट है। मिड विकेट खिलाड़ी गेंद को उठाने जा रहे, दूसरे के लिए भाग रहे, खतरा और आउट। विकेट नंबर इस बार देखा जाए 6 गॉन डीजे। चुका विशाल पाटिल का। पाटिल ने पाटनोली टीम के अंतिम गेंदबाजी, 2 गेंदें शेष, 5 फील्ड शॉट प्लेन थी और पंच किया एक बार फिर से कवर के क्षेत्र में। फील्डर तैनात है और इसी के साथ दूसरा रन पूरा। गुड रनिंग बिटवीन द विकेट। 2 के साथ जियाने वल्लभ टीम का स्कोर 59। हमारे हिंदी के हमारे बेस्ट कमेंटेटर प्रवीण टेम्बे जी, इनके गांव की टीम है, तो टेम्बे जी आपका भी हार्दिक हार्दिक स्वागत इस मोरबी टूर्नामेंट। फुल टॉस गेंद और गेंद को खेला मिड विकेट के क्षेत्र में। फील्डर तैनात है, दूसरे के लिए भाग रहे, खतरा बनेगा काकड़े साहब, आउट। और रन बन चुके 60। जियान 11 वल्लभ टीम का स्कोर है 60 और पाटिल 11 पटनोली टीम को जीतने के लिए 24 बॉल 61 यानी कि 61 रनों की जरूरत है।
अनिश्चितताओं का खेल क्रिकेट और क्रिकेट जेंटलमैन्स गेम है। क्रिकेट बेहद रोमांचक खेल है। जब तक आखिरी बॉल फेंकी नहीं जाती तब तक क्रिकेट में कोई भविष्यवाणी दोहराई नहीं जाती है। नेक्स्ट मैच जगदम्बा खानापुरम जुई। यस, तो अभी 61 का पीछा करना है 24 बॉल में। असंभव कोई नहीं है, संभव बनाने की जरूरत है, लेकिन फिलहाल देखने पड़ेगा पाटिल 11 पाटनोली की बल्लेबाजी कैसे होगी और जियान 11 वल्लभ टीम की गेंदबाजी कैसे होगी। 24 में 61 रन चाहिए। सन्माननीय दिनकर नावडेकर यांना मी विनंती करेन की आपण सन्माननीय श्री बालाराम पाटील यांचा शुभ सन्मान आपण इथे करावा। चला मी विनंती करेन नेक्स्ट दोन्ही टीम टॉस साठी लगेच रिपोर्टिंग करायचे। मॅच संपल्या अगोदर टॉस झाला नाही तर लक्षात घ्या पेनल्टी लागेल। दोन्ही कॅप्टन आले नाही तर सामना 4 ऐवजी 3 ओव्हरचा होईल आणि जसा वेळ तुम्ही घ्याल तर प्रत्येक 5 मिनिटांमध्ये एक ओव्हर कपात केली जाईल, हे लक्षात घ्या। नेक्स्ट मॅच असेल जगदंबा खानाव विपक्ष जुई जनमन जुई। दोन्ही टीमचे कॅप्टन तुम्हाला रिपोर्टिंग करायचे। सन्माननीय श्री बालाराम पाटील साहेबांचा हा शुभ सन्मान आपण इथे पार पाडतोय। त्यांचा मी मनपूर्वक आभार व्यक्त करू। आपण या स्पर्धेमध्ये आलात आणि आम्हाला भेट दिली त्याबद्दल आम्ही संपूर्ण आई गावदेवी ग्रामस्थ मंडळ मोरबे व वैकुंठवासी स्वर्गीय हरिभक्त परायण महादेव गोटीराम नावडेकर स्मृती चषकाच्या माध्यमातून आपलं आम्ही हार्दिक स्वागत इथे करतो। चेक हॅलो चेक।
गोटीराम नावडेकर स्मृती चषक 2025 मध्ये आपलं सहर्ष मनपूर्वक स्वागत। आज दिवस दुसरा आपण पाहतोय डे नाईटची ही टुर्नामेंट आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळते, जिथे पहिल्याच मॅचचा खेळ चालू आहे। पहिल्या इनिंगचा खेळ संपुष्टात आलाय। पहिल्या इनिंग मध्ये फलंदाजी करत असताना जियान 11 वलभ टीमने धावा बनवल्यात त्या 60 धावा। इथून 24 बॉल वरती 61 धाव संख्येची गरज असेल ती पाटील 11 पाटणोली टीमला। पहिलाच गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय ऋषी मात्रे हा गोलंदाज। स्ट्राइक एंड वरती विशाल पाटील हा खेळाडू आपण पाहतो आणि नॉन स्ट्राइक एंड वरती राकेश कातकरी। सलामीचं पहिलं षटक राईट आर्म उर्द विकेटनं लेस प्ले सामन्याला होईल सुरुवात। पहिला चेंडू बॅटच्या कडेला लागून आपण पाहतो की चेंडू चालला शॉट थर्ड मॅन मध्ये। निर्धाव चेंडूची मात्र आपण सांगत पाहतोय। पहिला चेंडू या ठिकाणी डॉट आलाय। 24 चेंडू आणि 61 धावा। अर्थातच आव्हान पाहायला मिळते, एक मोठं आव्हान निश्चितपणे प्रथम फलंदाजी करत असताना आपण पाहिलं तर वलभ टीमने या ठिकाणी 60 धावा बनवल्यात। 61चं टार्गेट आहे। हा चेंडू ऑन साइडला आपण पाहतोय लॉंग ऑफ कडे बॉल चाललाय। फिल्डिंग छान पाहायला मिळाली आहे। एक सिंगल रन या चेंडूवरती मिळते आहे आणि सिंगलच्या बरोबरीने टीमचं अकाउंट खातं ओपन झालंय। एक धाव लागली धाव फलक्यावरती। विशाल पाटील या खेळाडूच्या माध्यमातून एक धाव धाव फलक्यावरती जोडली जाते। ऑन स्ट्राइक वरती राकेश स्लॉक स्वीपच्या माध्यमातून चांगला फटका आपण पाहतोय ऑन साइडला, परंतु फिल्डर तैनात आहे। फिल्डिंग देखील चांगली झाली आहे। बॅकअप मध्ये थोडीशी चुकी झाली आहे फिल्डर कडून। ज्या ठिकाणी एक सिंगल रन होती त्या ठिकाणी निश्चितपणे धावा मिळाल्या, त्या दोन एकीचं रूपांतर 2 धावत झालंय। खराब फिल्डिंगचं प्रदर्शन मैदानावरच्या आतमध्ये आपण पाहतोय। डबलच्या मदतीने धावसंख्येत वाढ होईल, धावसंख्या पोहोचेल ती 3 या धावसंख्येवरती। 3 चेंडू 3 धावा। अगदी 3 बॉल वरती चांगली गोलंदाजी ऋषी म्हात्रेच्या माध्यमातून आपण मॅच मध्ये पाहतोय। चौथा चेंडू गोलंदाज तयार आहे। हा चेंडू लिव्ह केलाय फलंदाजांनी। हॅलो पंच आमच्या दिशेने वेळेस इशारा देत आहेत की हा वाईड पुण्याच्या दिशा बरकटला। बॅक टू बॅक सलगचे 2 व्हाईट बॉल आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळालेत। थोडीशी खराब गोलंदाजी आपण पाहतोय। सुरुवातीला ऋषी या गोलंदाजाने 3 चेंडू अगदी चांगल्यारीत्या हाताळले, परंतु त्यानंतर ते 2 चेंडू थोडीशी दिशा भरकटला आणि पंचांनी मात्र बॅक टू बॅक 2 वाईट चेंडू घोषित केलाय। 2 एक्स्ट्रा धावा मिळतील त्या फलंदाजी करणाऱ्या टीमला। बॅटची कट फर्स्ट स्लिपच्या दिशेने फिल्डर थोडेसे चाचपडतायत। एक सिंगल मिळतीये, दुसरीचा प्रयत्न होईल का? आणि दुसरीचा प्रयत्न देखील सक्सेसफुल झालाय। 2 धावा सहजरित्या या चेंडूवरती धावून कंप्लीट। 2 धावसंख्येच्या मदतीने संघाची धावसंख्या पोहोचेल ती 7 या आकड्यावरती। 4 चेंडू 7 धावा। अगदी चौकार षटकार आले नाहीयेत, परंतु 2 एक्स्ट्रा धावांच्या बरोबरीनं 7 धावा मात्र धाव फलक्यावरती लागल्यात त्या फलंदाजी करणाऱ्या पाटणोली टीमच्या। नेक्स्ट बॉल राईट आर्म उर्द विकेटनं। यावेळेला देखील बॅटची कट फर्स्ट स्लिप मध्ये चेंडू चाललाय। झेलची संधी नव्हती, रनआउटची चान्स आहे। रनआउटची चान्स सक्सेसफुल होईल आणि इथून पहिला धक्का, पहिला ब्रेक थ्रू मिळेल तो पाटील 11 पाटणोली टीमला।
मानव संघाने रिपोर्टिंग केली. जुई संघाचे कॅप्टन आपली रिपोर्टिंग मिळाली नाहीये, त्यामुळे सामना संपण्या अगोदर तुम्हाला टॉस साठी कोणत्याही परिस्थितीमध्ये हजर राहायचं, अन्यथा पेनल्टी लागेल, हे लक्षात घ्या. 11 धावा धावफलकावरती. सुरुवातीचे 5 बॉल अगदी चांगल्या रीत्याचा गोलंदाज ऋषी मात्र या गोलंदाजाने टाकले होते. अवघ्या 7 धावा दिल्या होत्या, परंतु शेवटच्या बॉलवरती आपण एक चांगला फटका फलंदाज विशाल पाटीलच्या बॅटमधून पाहिला. शेवटच्या बॉलवरती मिळाला तो चौकार आणि चौकाराच्या मदतीने संघ जाऊन पोहोचलाय तो 11 या धावसंख्येवरती. जिथे 61 धावसंख्येचं आव्हान पाटणूल टीमला 4 ओव्हरमध्ये कंप्लीट करायचं होतं, तिथं पहिल्या ओव्हरमध्ये आल्या धावा 11. एक विकेट जरूर गमावली आहे. इथून 18 बॉल बाकी आहेत आणि विजयासाठी गरज आहे ती 50 धावसंख्येची. हा चेंडू आशाभूत नजरेनं फलंदाज लिव करण्याचा प्रयत्न, लिव देखील केला बॉल, परंतु पंचांचा कोणत्याही प्रकारे इशारा आला नाहीये. अर्थात हा निर्धाव चेंडू या सतीश पाटील दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज संघाकडून दुसरा आणि वैयक्तिक पहिले षटक राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला देखील थोडीशी दिशा मात्र भरकटलाय. अगदी पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेने चेंडू पिच होता. पंच इशारा देतील की हा व्हाईट बॉल आहे, एक्स्ट्रा रन मिळेल ती फलंदाजी करणाऱ्या पाटणोली टीमला आणि धावसंख्या पोहोचेल ती 12 या आकड्यावरती. फुल टॉस बॉल, घुटना टेक आणि निश्चितपणे तमाशा दाखवलाय. आडवा बाट न फटका एक्झिक्यूट केलाय. बॉल जाईल सीमा पार, रन्स मिळतील 6. येतो हा षटकार. त्या ठिकाणी होईल कंप्लीट आणि सिंगलच्या मदतीने 19 वरती पाटणोली टीमची धावसंख्या पोहोचेल. विशाल पाटील आपण स्ट्राइक एंड वरती पाहतोय. 3 चेंडूचा सामना आतापर्यंत केलाय. 5 या धावसंख्येवरती त्यांची बॅटिंग आपण पाहिली आहे. मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न, अवैध आहे बॉल, मिस टायमिंग फटका आपण पाहतोय, परंतु सेफ लँड झालाय. 2 फिल्डरच्या अगदी मध्ये बॉल पडलाय. या चेंडूवरती 2 धावा या सहजरित्या धावून मात्र कंप्लीट केल्यात. 2 धावसंख्येच्या मदतीनं धावसंख्या पोहोचेल ती 21 वरती. उर्वरित बॉल वरती आता 40 धावसंख्येची गरज. ज्या 61 धावसंख्येचा पाठलाग करायचा होता त्या पद्धतीने सुरुवात झाली आहे. अजून मोठे फटके बरेचसे पाहिजेत ते फलंदाजी करणाऱ्या पाटणोली टीमला. आउटसाइड ऑफ स्टंप बॉल, बाट घालण्याचा प्रयत्न होता, परंतु पंचाचा व्हाईट बॉलचा इशारा. आणखीन एक एक्स्ट्रा रन, एक्स्ट्रा धावा बरेचशा गोलंदाजाच्या माध्यमातून खर्च केल्या जात आहेत. एक्स्ट्रा रनच्या मदतीने धावसंख्या पोहोचेल ती 22 या आकड्यावरती. अजून देखील उर्वरित बॉलवरती 39 धावसंख्येची गरज. पाचवा चेंडू गोलंदाज फुल टॉस, व्ही आकारात चांगला फटका ब्लॅक स्क्रीनच्या अगदी जवळ. फिल्डरची छान फिल्डिंग पाहायला मिळाली आहे. झेल टिपलाय आणि आणखीन एक फलंदाज पाटणोली टीमचा तंबूच्या आसऱ्याला. अगदी मागील बॉल वरती राज म्हात्रे या खेळाडूची आपण चांगली फिल्डिंग पाहिली आहे. अगदी असं वाटलं होतं की बॉल सीमारेषेच्या पार चाललाय,
परंतु फिल्डिंग छान झाली आणि झेल टिपलाय. यावेळेला हलक्या हाताने बॉलला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. मिळेल ती एक सिंगल रन. सिंगलच्या मदतीने धावसंख्येत वाढ. धावसंख्या पोहोचेल ती 23 या आकड्यावरती. 2 ओव्हरचा खेळ मात्र समाप्त झालाय. पाटील 11 पाटणूर टीमची धावसंख्या झाली होती 2-23. इथून 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि विजयासाठी गरज आहे 19.00च्या सरासरीनं ती 38 या धावसंख्येची. सन्माननीय आमचे स्पर्धा आयोजक सन्माननीय दिनकर नावडेकर आपण व्यासपीठावर यावं. मी विनंती करेन जवान जुई बी संघाला की आपण लगेचच नाणेफेकीच्या कॉलसाठी इथे या. आणि त्याच समेत मी विनंती करेन खानावरचे कॅप्टन सच्चिदानंद मुंडे आपण ओम खोपकर यांच्याशी संपर्क तुम्हाला करायचा. 12 चेंडू आणि 38 धावसंख्येची गरज. तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज राजमात्रे या गोलंदाजाला आपण गोलंदाजच्या मार्कवरती पाहतोय. 19च्या रन रेटनं धावा या ठिकाणी बनवायच्या त्या पाटणवली टीमला. आव्हान तसं थोडस कठीण आहे परंतु या मैदानावरती कठीण नाही आहे. कारण या मैदानावरती अमित म्हात्रे सर आपण बऱ्याचशा धावा होताना आणि तेवढ्या धावा चेस होताना देखील पाहतोय. अगदी फलंदाजांना देखील बरेचसे पोषक अशी खेळपट्टी आपण या मोरबेच्या मैदानावरती पाहतोय. परंतु काय घडेल कशी गोलंदाजी होईल त्यावरती या मॅचची पूर्णपणे चिन्ह असतील. फर्स्ट बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. पंचाचा इशारा येतो की व्हाईट बॉल एक्स्ट्रा रन. मी मगाशी देखील सांगितलं एक्स्ट्रा धावा वलप टीमच्या माध्यमातून खर्च केल्या जात आहेत. या एक्स्ट्रा धावा थोड्याशा महागात ठरू शकतात. आता आपण पाहिलं तर 12 चेंडू बाकी आहेत आणि 37 धावसंख्येची गरज. दोन षटक पहिले संपले. 2 षटकामध्ये 24 आल्यात. 2 षटकामध्ये गोलंदाजी चांगली झाली आहे. एक चौकार आपण फक्त पाहिला. एक षटकार पाहिला. एक चौकार पाहिला आणि त्यानंतरची चांगली गोलंदाजी देखील पाहिली आपण. पुनश्च व्हाईट बॉल. एक्स्ट्रा धावा खर्च केल्या जात आहेत. वारंवार खराब चेंडू. अगदी मानसिकता छान आपण पाहतो की आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू टाकण्याचा प्रयत्न गोलंदाजाकडून होतोय परंतु थोडासा जास्त बाहेर चेंडू मात्र डिलीव्ह केला जातोय. पंचांचा इशारा येतोय हा देखील वाईड आहे. 2 एक्स्ट्रा धावा सुरुवातीच्या बॉलवरती आपण पाहिल्यात. 12 चेंडू आणि इथून आता 36 धावसंख्येची गरज. बाट चिकट या वेळेला मात्र दुरून खेळण्याचा प्रयत्न. चांगला संपर्क नाही आहे. अगदी निर्धाव चेंडूची सांगता. थोडासा अकूट टप्पाचा बॉल होता परंतु आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न मात्र फसला जातोय. धाव एकही मिळत नाहीये. 11 चेंडू आणि आता 36 धावसंख्येची गरज. ऑन स्ट्राइक एंड वरती आपण फलंदाज अक्षय पाटील याला पाहतोय. व्हाईट बॉल एक्स्ट्रा रन. या षटकात 3 एक्स्ट्रा चेंडू आतापर्यंत गोलंदाज राज म्हात्रेच्या माध्यमातून फेकण्यात आले. एक निर्धाव चेंडू आलाय. 3 व्हाईट बॉल. अर्थातच एक बॉल वरती 3 धावा या गोलंदाजाने मात्र खर्च केल्यात. टीमची टोटल पोहोचली आहे ती 26 वरती. 11 चेंडू आणि आता 35 धावसंख्येची गरज. 10-12 पावलांचा रनअप आपण गोलंदाजाचा पाहतोय. यावेळेला बॅट चिकट फर्स्ट स्लिपच्या दिशेने चेंडू जात होता. फिल्डिंग चांगली झाली आहे. झेल घेण्याचा प्रयत्न नव्हता. अगदी बॉलला फक्त फील्ड केला जातोय. सिंगल मिळेल. सिंगल न स्ट्राइक रोटेट होईल. ऑन स्ट्राइक एंड वरती आता फलंदाज तुषार पाटील येईल आणि धावसंख्या पोहोचेल ती 27 वरती. 10 चेंडू आणि 34 धावसंख्येची गरज. थँक्यू डीजे. फिल्डिंगची विवरचना आपण पाहिली तर ऑन साइडला 2 फिल्डर. एक लॉंग ऑनला एक लॉंग ऑफला. या ठिकाणी देखील खराब चेंडू. वारंवार व्हाईट बॉल गोलंदाजाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. आणखीन एक्स्ट्रा रन मिळेल. एक्स्ट्रा रनच्या साह्यानं धावसंख्या पोहोचेल ती 28 वरती. 10 चेंडू आणि 33 धावसंख्येची गरज. हा चेंडू लोअर फुल टॉस होता. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. अपील झाली होती पंचांनी. अपील मात्र फेटाळून लावली आहे. लेग बायच्या साह्याने एक सिंगल रन या चेंडूवरती मिळेल. सिंगलच्या बरोबरीनं धावसंख्या 29 आणि आता 9 चेंडू बाकी आहेत आणि विजयासाठी 32 धावसंख्येची गरज.
9 चेंडू 32 धावा. अर्थातच इथून मात्र प्रहार आक्रमण करावा लागेल तो फलंदाजी करणाऱ्या पाटणोल टीमला. गोलंदाजीचा विचार केला गेला तर सध्या तरी गोलंदाजी चांगल्या रीत्या चालू आहे. ती गोलंदाज राज मात्रे या गोलंदाजाची. वाईट बॉल जरूर आलेत प्रेम, परंतु गोलंदाजी चांगल्या टप्प्यावरती चालू आहे. आतापर्यंत मोठा फटका मारण्याचा मोह पुनश्च वाईट बॉल. या षटकातील हा 5वा एक्स्ट्रा चेंडू फेकला जातोय. बरचसं लांब लचक षटक आपल्याला पाहायला मिळते. अगदी प्रयत्न तोच आहे, आउटसाइड ऑफ स्टंप बॉल ठेवण्याचा, शरीरापासून थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न होतोय, परंतु निश्चितपणे मित्रमंडळी जास्त चेंडू बाहेरच्या दिशेने पिच होताना आपण पाहतोय आणि पंचांचा इशारा होतो की हा वाईट बॉल आहे. 9 चेंडू आणि 31 धावसंख्येची गरज. 3 चेंडू फेकलेत आणि 3 चेंडू मग आपण पाहतोय की हा 5वा वाईट बॉल आहे. अजून देखील 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. हा 6वा वाईट बॉल. खराब गोलंदाजी, फार खराब गोलंदाजी म्हणावी लागेल, कारण 3 चेंडू आतापर्यंत फेकलेत आणि त्यातला हा 6वा वाईट. 6 वाईट टोटली गोलंदाज राज या गोलंदाजाच्या माध्यमातून आपण या मॅच मध्ये पाहतोय. संघाची धावसंख्या पोहोचलती 31. 9 चेंडू आणि आता 30 धावसंख्येची गरज. बॅटमधून धावा आल्या नाहीयेत, परंतु गोलंदाजाने केलेली खराब कामगिरी, गोलंदाजाने फेकलेले खराब चेंडू, त्यावरती निश्चितपणे पाटणोल टीमला मात्र बऱ्याचशा एक्स्ट्रा धावा पाहायला मिळाल्यात. हो, यावेळेला मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न, झेलची चान्स. सतीश आहे त्या ठिकाणी, चांगला झेल टिपलाय आणि फलंदाज मात्र बाद. प्रेक्षकांची झाली या गर्दी मॅच बघायला, प्रेक्षकांची झाली या गर्दी मॅच बघायला. स्वर्गीय महादेव कोटीराम नावडेकर स्मृतीच्या समोर गावाला, स्वर्गीय महादेव कोटीराम नावडेकर स्मृतीच्या समोर गावाला, स्वर्गीय महादेव नावडेकर स्मृतीच्या समोर गावाला, स्वर्गीय महादेव नावडेकर स्मृतीच्या समोर गावाला. चला जय हनुमान जुई बी संघाचे कॅप्टन रिपोर्टिंग लगेचच करायचे, कारण सामना आता एंडिंग वर आल्याने आपली रिपोर्टिंग मिळाली नाहीये. खानाव संघाचे कॅप्टन प्रतीक्षा करतायत, त्यामुळे आम्ही आपल्याला विनंती करू की लगेचच आपण टॉस करण्यासाठी लगेच संपर्क करायचा. ही तुम्हाला अंतिम आणि शेवटची सूचना आहे आणि शेवटचा कॉल तुमच्यासाठी. पहा, लक्षा बैलाचे नियोजक हर्ष नावडेकर यांना विनंती, आपण मंचावरती या. स्पर्धेच्या वतीनं आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. शेवटच्या 8 बॉल बाकी आहेत, 30 धावसंख्येची गरज. नवीन फलंदाज ऑन स्ट्राइक एंड वरती सुयोग. हा 7वा वाईट बॉल आहे. खराब गोलंदाजी पाहायला मिळते. एक्स्ट्रा धावा बऱ्याचशा खर्च केल्या जातात. एक्स्ट्रा रनच्या साह्याने धावसंख्या पोहोचेल ती 32 वरती. 8 चेंडू बाकी आहेत आणि 29 धावसंख्येची गरज आहे. मोठं षटक पाहतोय आपण. लोअर फुल टॉस, अगदी पायावरती लागणारा चेंडू आपण पाहतोय. बॅटच्या साह्याने एक सिंगल रन या चेंडूवरती धावून कंप्लीट. सिंगलच्या मदतीनं संघ पोहोचलाय तो 33 वरती. 33 वरती 3 असा स्कोर कार्ड आपण फलंदाजी करणाऱ्या पाटणोल टीमचा पाहतोय. 7 चेंडू आणि आता 28 धावसंख्येची गरज. या षटकातील हा शेवटचा बॉल आणि प्रेम टोटली या षटकामध्ये 13 चेंडू फेकले गेलेत. हा 14वा चेंडू आहे. 12 चेंडू फेकले गेलेत, हा 13वा चेंडू आहे. शेवटचा चेंडू गोलंदाज तयार आहे. आखू टप्पा भिरकावण्याचा प्रयत्न होतोय, टायमिंग जुळत नाहीये. चेंडू फाईन लेग आणि शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने चाललाय. सिंगल रन फक्त या चेंडूवरती मिळेल. सिंगलच्या पेक्षा जास्त काही नाहीये. सिंगलच्या बरोबरीनं धावसंख्या पोहोचेल ती 34 वरती. शेवटचे आता 6 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी गरज आहे ती 27 धावसंख्येची. आईगाव देवी ग्रामस्थ मंडळ मोरबे या गावाचा आयोजन केलाय भारी नाईट क्रिकेट सामन्याचा. विठ्ठल माऊली श्री दत्त माऊली आशीर्वाद अन्नाचा.
डॉक्टर कमलाकर नावडेकर समाजसेवक आहे जनतेचा. डॉक्टर कमलाकर नावडेकर मदत करते गोरगरिबाला. चितेश नावडेकर रॉयल माणूस तोड नाही त्याच्या कार्याला. स्वर्गीय महादेव कोटीराम नावडेकर स्मृती चषक मोरबे गावाला. स्वर्गीय महादेव कोटीराम नावडेकर स्मृती चषक मोरबे गावाला. स्वर्गीय महादेव नावडेकर स्मृती चषक मोरबे गावाला. स्वर्गीय महादेव नावडेकर. थँक्यू सो मच डीजे. स्वर्गीय महादेव गोटीरामजी नावडेकर स्मृती चषक 2025. एकूण आपण पाहिलं तर 5 दिवशी ही टुर्नामेंट आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळते. एक चांगलं आयोजन आणि परफेक्ट नियोजन मुरबेच्या या ग्राउंडवरती. आज स्पर्धेचा दुसरा दिवस आहे. कालच्या दिवसामध्ये प्रेम आपण पाहिलं तर कुंडे वाहाल टीमनं टॉप सुपर 12 मध्ये प्रवेश केला. आज देखील कोणते 2 संघ या स्पर्धेतून सुपर 12 मध्ये जातील ते आपल्याला शेवटला पाहायला मिळेल. अच्छी पहिलीच लढत आहे. पहिली मॅच आपण पाहतो जियान 11 वलप आणि पाटील 11 पाटणोल टीमच्या दरम्यान. 61 धावसंख्येचं आव्हान आता येऊन ठेपले ते 6 चेंडू आणि 27. पहिला चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न बराच काल हवत आहे. विकेट मिळेल. पहिल्या चेंडूवरती फलंदाज तुषार पाटील बाद. संघाचे कॅप्टन या लगेच टॉस ओपन करणार आहोत. नाणेफेक आपल्याला करायची आहे. जॉईंट प्लीज. मॅच आता एंडिंग वर आली आहे त्यामुळे मी विनंती करेन सामना आता जवळपास संपुष्टात येईल त्यामुळे टॉस आपल्याला करायचं आहे. 5 चेंडू आणि 27. ओ या वेळेला मात्र वेगानं चेंडू डिलीव्ह केला जातोय. अगदी चांगल्या लेंथ वरती चेंडू टाकलाय आणि मात्र निर्धाव चेंडूची सांगता. शेवटचा गोलंदाज वैभव उसाटकर हा गोलंदाज आपण गोलंदाजच्या मार्कवरती पाहतोय. 4 चेंडू आणि आता 27 धावा संख्येची गरज. अगदी 4 बॉल वरती जरी 4 षटकार आले तरी 24 धावा येतील. ओ सुरेख चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेने चेंडू अँगल वलन घेतोय. इथून देखील निर्धाव चेंडू. सलगचे 3 डॉट चेंडू गोलंदाज वैभवच्या माध्यमातून फेकण्यात आले. 3 चेंडू आता शेवटचे बाकी आहेत आणि विजयासाठी गरज आहे ती 27 धावा संख्येची. सामना जवळ आपण पाहिला तर जियान 11 वलप टीमच्या बाजूने मात्र झुकलाय. फक्त या मॅच मध्ये आता औपचारिकता शिल्लक आहे. लोअर फुल टॉस ऑन साइडला स्क्वेअर लेग कडे चेंडू चाललाय. सिंगल साठी या सिंगल पेक्षा जास्त काही नाही आणि आता सिंगल न वलप टीमला फरक देखील पडणार नाही. 2 बॉल बाकी आहेत आणि विजयासाठी गरज आहे 26 धावा संख्येची. पुढची बिग फाईट आपल्याला पाहायला मिळेल. जगदंबा खानाव आणि त्यांच्या विरोधात जुई बी. आणखीन एक मोठी लढत या स्पर्धेतील आपल्याला दुसऱ्या मॅच मध्ये पाहायला मिळेल. 2 चेंडू आणि 26 ची गरज. खराब चेंडू व्हाईट बॉल फेकण्यात येतोय. प्रेम या इनिंग मधील कदाचित हा 10वा व्हाईट बॉल असावा. थोडीशी खराब गोलंदाजी झाली आहे परंतु खराब गोलंदाजीच्या बरोबर ती चांगली गोलंदाजी देखील वलप टीमच्या गोलंदाजाने केली आहे. टोटली 11वा व्हाईट बॉल आपण पाहतोय. 2 चेंडू आणि 25. स्विच हिटचा प्रयत्न. अगदी सरळ बॅटनं फटके येत नाहीयेत. आडवी बॅट करण्याचा प्रयत्न होता परंतु प्रयत्न फसला जातोय. आणखीन एक डॉट बॉल. एक शेवटचा बॉल बाकी आहे आणि विजयासाठी गरज झाली 25 धावा संख्येची. एक चेंडू आणि 25 ची गरज. हा देखील आलाय डॉट आणि इथून सामना मात्र जिंकलाय तो जियान 11 वलप टीम ना. वेल प्लेट अँड कॉंग्रॅच्युलेशन जियान 11 वलप टीम. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच 11 चेंडू आणि 35 धावांची विस्फोटक इनिंग खेळणारा वलप टीमचा निखिल पाटील ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. निखिल पाटील मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक घेण्यासाठी आपण यावं. निखिल या आपण सामनावीर पारितोषिक घेण्यासाठी सन्माननीय श्री बालाराम पाटील यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करावी. ठीक आहे. जुई टीमच्या कॅप्टनचा कॉल आहे. हेड अँड टेल.
करा टॉस आपण करूया आता सेकंड मॅच जुई आणि खानाव संघामध्ये हेड इज कॉल इट इज हेड तर टॉस जिंकलाय जुई टीमचे कॅप्टन आपण निर्णय काय घेणार बॅट फर्स्ट बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय शुभेच्छा दोन्ही टीमला खानाव संघ आपल्याला वाटेला फिल्डिंग आले मला वाटतं आता टॉस फक्त ॲज अ फॉर्मॅलिटी होत्या कारण खानाव संघ नेहमी टॉस जिंकल्यानंतर पहिल्यांदा फिल्डिंग करतो आणि जुई संघानं पहिल्यांदा बॅटिंग चूज केलं त्यामुळे बघायचं आहे लढत फार सुंदर राहील आज लक्षात घ्या जियान 11 वल्लभ आपण पुढे जायचं नाही टीम हा सामना संपल्यानंतर